हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी महात्म्यासंबंधी श्रावण कृष्ण अजय एकादशी संबंधी व्रत कथा स्पष्ट करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, अजय एकादशी हे रविवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी आहे. या अजय एकादशी संबंधी मित्रांनो एक धार्मिक सत्यकथा अशी आहे. श्री रामवंशी काळ अयोध्या नगरी एक चक्रवर्ती राजा हरिश्चंद्र राहत होता. सत्य वचनी व एकनिष्ठ होता. परीक्षा परम व अनन्य भक्ताचीच होती मित्रांनो. म्हणून देवतांनी ठरवले की एक वेळ या सत्य राजाची परीक्षा घ्यावी. राजा नेहमीप्रमाणे रात्री निद्रावस्थेत असताना त्याला स्वप्न पडले की आपल्या वचनपूर्तीसाठी त्याने आपले सर्व राज्यकारभार ऋषीमुनी विश्वामित्रावर सोपवला. सर्व राजपाट दान केले आणि खरोखरच मित्रांनो, विश्वामित्र सकाळी राजासमोर दत्त म्हणून हजर झाला. राजाला आश्चर्य वाटले. रात्री आपल्याला पडलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचा प्रसंग आपल्या समोर उभा आहे. ऋषी म्हणाले, हे राजन, तू मला आपले सर्व राजवैभव दान केले आहेस, तेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. त्वरा कर. नाही म्हणता येणार नाही. सत्य वचन भंग पावेल. राजा ऋषींचे चरण स्पर्श करून निघाला. आपल्या परिवारासह एक पुत्र आणि पत्नी. पण ऋषीने त्याला अडवले. दान दक्षिणेविना अधुरे असते, तेव्हा माझी दक्षिणा मला हवी. तेव्हा राजाने एका अंत्येष्टी संस्कार करणाऱ्या ब्राह्मणाला स्वतःला व पत्नी आणि पुत्राला विकले. आलेली रक्कम विश्वामित्राला दान केली. कफन क्रिया करण्याचे काम तो करू लागला, पण विना तक्रार. त्याची काही तक्रार नव्हती. शेवटी नशीब सत्याची साथ न सोडता पण राजा हरिश्चंद्राला हे काम नीचपणाचे वाटत होते. अनेक वर्षे या कामात गुंतल्याने त्याला कंटाळा येऊ लागला. तिरस्कार होऊ लागला. कधी या कामातून आपली सुटका होईल याची तो वाट पाहू लागला. हमेशा चिंताग्रस्त राहू लागला. एकदा गौतम ऋषी त्या स्मशान वाटेने जाऊ लागले. राजाने गौतम ऋषींचे चरण स्पर्श केले आणि आपली कर्म कहाणी कथन केली. मला या नीच कर्मातून लवकर मुक्त करा अशी विनंती केली. गौतम ऋषी सत्यवचनी राजा हरिश्चंद्राचे हाल पाहून दुःखी झाले. पण शरण आलेल्याला अभय दिले पाहिजे
यावर काही उपाय सांगितला पाहिजे. राजा या निष्कर्मातून मुक्त झाला पाहिजे. हे राजन, आपण येत्या श्रावण कृष्ण पक्षातील अजा नावाच्या एकादशी व्रताचे पालन विधिवत करावे. भगवान श्रीहरीचे पूजन, अभिषेक, मंत्रजप, निशा काळात भजन, कीर्तन करावे. भगवंताचे गुणगान करावे व हरिवासरानंतर ब्राह्मण देवतेचा मान सन्मान यथाशक्ती करून उपवास दुसरे दिवशी सोडावा. परिणामी आपले सर्व गत पाप नष्ट होतील. महर्षी गौतमांच्या सांगण्यानुसार राजाने अजा एकादशी व्रताचे नियमानुसार पूर्ण पालन केले. केवळ जल सेवन करून उपवास केला. दुसऱ्या दिवशी पारणे फेडले. याच क्षणी राजा हरिश्चंद्रावर स्वर्गातून फुलांची वृष्टी झाली. प्रत्यक्षात त्रिमूर्ती व देवराज इंद्राने राजाला दर्शन दिले. आपला मृत पुत्र पुन्हा जिवंत झाला. पत्नी पटराणीच्या वेशात समोर उभी दिसली. विश्वामित्र ऋषींनी राजा हरिश्चंद्राला प्रणाम केला व राजाचे सारे राजवैभव जे दानात मिळाले होते ते परत केले. आम्ही देवता व ऋषीमुनींनी आपली परीक्षा सत्यवचनाची घेण्याचे ठरवले होते. जागेपणी तर आपण वचन पाळताच, पण निद्रावस्थेत असताना स्वप्नामध्ये आपण वचन पाळता का नाही, स्वप्नात दिलेले वचन आपण पाळता का नाही, हे पाहणे आमचे कर्तव्य होते. आणि त्यात तो राजा पास झाला आहेस, तेव्हा परीक्षेत आपण पूर्ण उत्तीर्ण झाला. राजन, त्रिमूर्तीने राजा हरिश्चंद्राला त्याच्या कर्माचे फळ म्हणून स्वर्ग लोकात स्थान दिले. मित्रांनो, आपल्या परिवारासह राजा हरिश्चंद्र स्वर्ग सुख भोगू लागला. अशा या अजा एकादशी व्रत कथेचे फळ आहे मित्रांनो. केवळ एक एकादशी केल्यामुळे या अजा नावाच्या असे फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, ही कथा सांगते आहे. आता कथासार मित्रांनो आपण पाहूया. मित्रांनो, अष्टांग योग साधनेत यम, 5 यम आणि 5 नियम सांगितले आहेत. 5 यमातील रस यम सत्य आहे. 5 यमातील दुसरा जो यम आहे तो सत्य आहे. जो राजा हरिश्चंद्र आपल्या जीवनात आचरण करत होता. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देखील सत्य बोलण्यावरच भर दिला. शांतीने त्यांनी भारत भूमीला स्वतंत्रता मिळवून दिली. म्हणून त्यांना राष्ट्रपिता व शांतीदूत म्हटले जाते. त्यांची जयंती जगभरात साजरी होते. सत्य हा काही धर्माचा पाया देखील आहे. 5 यम व 5 नियम आहेत. याशिवाय आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आहे. राजा हरिश्चंद्राने यातील केवळ सत्य याच एकाच नियमाला पकडले होते. शेवटच्या श्वासापर्यंत सत्याची कास त्यांनी सोडली नाही. शेवटी शेवटी आपल्या क्रिमान कर्मावर नाराज झाला होता, कंटाळला होता. गौतम ऋषींना उपायांची भीक मागावी लागली. हे थोडे आपणासारख्यांना थोडे खटकते मित्रांनो. पण तरी देखील तो स्वर्ग सुखाचा हक्कदार बनला मित्रांनो. तेव्हा आपण सर्वांनी यमनियमांचे तंतोतंत पालन करून अष्टांग योग साधनेला हात घाला, असे मला मनापासून वाटते. लाखो करोडो भक्तात एखादा तरी अनन्य भक्त या अष्टांग योग साधनेचा साधक असावा. मग त्याला स्वर्ग सुख नाहीतर प्रत्यक्ष भगवंताचा सहवास लाभेल, यात शंका नसावी मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अजा एकादशी व्रत कथा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा.
आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरी ओम शिवा महादेव.